अ, नमस्कार मित्रांनो. आज आपण आपल्या गाडीचे टायर स्वॅप करूयात. गाडीचे टायर स्वॅप करणं खूप गरजेचं असतं जर टायरची लाईफ तुम्हाला वाढवायची असेल तर. आणि येस, तुम्हाला मी दाखवतो. आपण आय गेस 85,000ला आपण चारही टायर आपण योकोहामाचे टाकले होते नवीनवाले. आणि आत्ता 90,000 किलोमीटर आपली कार रनिंग झालेली आहे. सो आपण आता ते चेंज करूयात. चेंज इन द सेन्स स्वॅप करूयात, म्हणजे क्रॉस चेंज करतात किंवा मग समोरचे टायर जे आहेत ते अल्टर करतात. लेफ्टच्या राईटला, राईटचा लेफ्टला, सेम वे पाठीमागे तसंच करतात, किंवा पाठीमागचे टायर पुढे घेतात. कारण जनरली कार्समध्ये फ्रंट व्हीलला मोटर असते, त्यामुळे आणि स्टेअरिंग पण तिथे असल्यामुळे आपले टायर ते जास्त यूज किंवा युटिलाइज केलेले जातात आणि ते लवकर खराब होतात. सो ॲज कम्पेअर टू बॅक टायर्स. सो आपण आत्ता सध्याला पाठीमागचे टायर पुढे घेऊयात आणि पुढचे टायर पाठीमागे घेऊयात. सो ते इक्वली युटिलाइज केले जातील टायर आणि त्या टायरची लाईफ वाढते. सो चला. आपण पोचलेलो आहे योकोहामाच्या शोरूमला, सर्व्हिस सेंटरला. तिथे आपण आता टायर स्वॅपिंग, व्हील अलाइनमेंट, व्हील बॅलन्सिंग हे करूयात. ओके, चलो लेट्स गो. आधी बॅलन्सिंग करणार, त्यानंतर टायर रोटेट होणार आणि मग अलाइनमेंट. सो काम तर चालू झालेलं आहे. सो फायनली आपले व्हील अलाइनमेंट अँड व्हील बॅलन्सिंग आणि थोडेफार वेट त्याच्यामध्ये ॲड केले टायरला. सो ते सगळं झालेलं आहे. आणि येस, हिअर इज द बिल. एवढं आपलं बिल. एक मिनिट. सो टोटल 765चं आपल्याला बिल आलेलं आहे. बट हो, आणि हां, टायर पण आपण चेंज केलेले आहेत. त्याचे चार्ज नाही लावलेले त्यांनी, कारण आपण व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग केले. सो ते फ्री ऑफ कॉस्ट करून देतात ते. ठीक आहे. आणि हे बघा, ऑलमोस्ट 90,000 किलोमीटर आपली गाडी रनिंग झाली होती. 86,000ला टाकले होते, ऑलमोस्ट 5,000, म्हणजे ऑन अन ॲव्हरेज 5,000 च्या फ्रिक्वेन्सीने आपण ते व्हील अल्टर करायला पाहिजे, व्हील्स अल्टर करायला पाहिजे. ठीक आहे, चलो लेट्स गो. गाडी एकदम स्मूथ चालते. अँड अजून एक बेनिफिट असतो व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग प्रॉपर असल्याचा. गाडीची स्टेअरिंग आपल्याला स्टेडी दिसेल. आपल्याला गाडी कुठे एका साईडला गेलेली दिसणार नाही. हे बघा, आता ही स्ट्रेट स्टेअरिंग आहे आणि आपली गाडी विदाउट होल्डिंग दी स्टेअरिंग इट विल गो स्ट्रेट. सो हा बेनिफिट असतो. ओके. सो व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग वेळच्या वेळी करायला पाहिजे. टायरची लाईफ पण वाढते. जनरली क्लेम करतात टायर्स 40,000 किलोमीटर्स वगैरे चालतील असे. बट आपण त्यांना 50,000 पर्यंत पण चालवू शकतो. चलो बाय बाय.